काल विधानभवनात झालेल्या मारहाणी प्रकरणी पडळकरांचे कार्यकर्ते ऋषिकेश टकले आणि जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुखांना पोलिसांनी मध्यरात्री अटक केली। नितीन देशमुखांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे आव्हाड संतापले। त्यांनी मध्यरात्रीच विधानभवनाच्या गेटवर आंदोलन केलं। दरम्यान काल रात्री नेमकं काय घडलं आपण पाहूया। विधान भवनाच्या लॉबीत काल संध्याकाळी आव्हाड आणि पडळकरांचे कार्यकर्ते भिडले। आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख, पडळकरांचे कार्यकर्ते ऋषिकेश टकले यांच्यात राडा झाला। राड्यानंतर मध्यरात्री पोलिसांनी आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुखांना ताब्यात घेतलं। फक्त आपल्याच कार्यकर्त्याला ताब्यात घेतल्याचा आरोप करत आव्हाडांनी आंदोलन सुरू केलं। संरक्षण करणाऱ्या सरकारचा विधान भवनाच्या गेटवर आव्हाडांनी कार्यकर्त्यांसह ठिय्या मांडत घोषणाबाजी सुरू केली। पाठीशी घालणाऱ्या सरकारचा पोलीस देशमुखांना पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना आव्हाडांना संताप अनावर झाला। जितेंद्र आव्हाड थेट पोलिसांच्या जीप खाली झोपले आणि जीप रोखू लागले। जीप खालून बाहेर या, आपल्याला लागेल अशी विनंती पोलिसांनी आव्हाडांना केली। पोलिसांनी वारंवार विनंती केल्यानंतरही आव्हाड जीप खालून बाहेर येत नव्हते। अखेर पोलिसांनी जितेंद्र आव्हाडांना अक्षरशः जीप खालून खेचून बाहेर काढलं। त्यानंतर पोलिसांनी नितीन देशमुखांना पोलीस ठाण्यात नेलं आणि अटक केली। यासोबतच पडळकरांचे कार्यकर्ते ऋषिकेश टकले यांनाही अटक करण्यात आली। विधान भवनाबाहेर राडा केल्यानंतर आव्हाड आझाद मैदान पोलीस ठाण्यात दाखल झाले। आव्हाडांसह आमदार रोहित पवारही आझाद मैदान पोलीस ठाण्यात पोहोचले। आव्हाड आणि रोहित पवारांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडत घोषणाबाजी सुरू केली। मध्यरात्री 3 वाजेपर्यंत आव्हाड रोहित पवार कार्यकर्त्यांसह घोषणा देत होते। याचवेळी आमदार रोहित पवारांची पोलिसांना दमदाटी केली गेली, त्याचा व्हिडिओही समोर आला। आवाज खाली आणि हात वर केला तर सांगतो तुम्हाला, शहाणपणा करू नका, बोलता येत असेल तर बोलायचं नाही, कळलं का? चला बाहेर तुम्ही तिथे। कार्यकर्त्यांसाठी आवाज वाढवला म्हणजे दमदाटी नव्हे, असं रोहित पवारांचं स्पष्टीकरण। आम्ही फक्त आमच्या कार्यकर्त्याच्या टेन्शनमध्ये तिथं थोडासा आवाज वाढवला, याला दमदाटी म्हणतात। आणि कार्यकर्त्यासाठी, सामान्य लोकांसाठी, गरिबासाठी जर उद्या जाऊन पोलीस प्रशासन सहकार्य करत नसेल तर हा आवाज आणि ही स्टाईल आम्ही शेवटपर्यंत ठेवू। आणि विधान भवनात काल झालेल्या राड्यानंतर गोपीचंद पडळकरांनी प्रतिक्रिया दिली आहे। मी शांत आहे याचा अर्थ वेगळा